चला मग आता आपण काय चालू करणार आहे, युनिट्स अँड मेजरमेंट. जो 11वीचा पहिला चॅप्टर आहे आणि एकदम सिंपल चॅप्टर आहे. जर तुम्हाला पहिल्यापासून जर कन्सेप्ट बेट झाले तर सिंपल आहे, अदरवाईज तो काही चॅप्टर तुम्हाला होऊन जायचा नाही. चल पहिला आपण बेसिक शिकणार आहे. युनिट्स. युनिट्स काय असतात? रेफरन्स स्टँडर्ड असतात. काय असतं ते? रेफरन्स स्टँडर्ड टू मेजर फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे पण रेफरन्स स्टँडर्ड ठरवलं जाईल त्याला आपण काय म्हणतो? युनिट. जसं की हा माझा पेन आहे, 15 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटर काय झालं? रेफरन्स स्टँडर्ड. एवढ्याला तुम्ही 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर हे काय ठरलं गेलं? काय गेलं? रेफरन्स स्टँडर्ड. मी 30 सेंटीमीटर दिलं तर तुम्ही काय शरीराला डबल करा, किती भेटेल? 30 सेंटीमीटर. 45 सेंटीमीटर काय होणार? 3 वेळा फिरवणार, किती होणार? 5. हे काय झालं? तुमचं रेफरन्स स्टँडर्ड झाले 15 सेंटीमीटर. असं आपण ऍझम्पशन केलं. मग या रेफरन्स स्टँडर्ड वरून जे काय मेजर केलं त्याला काय म्हटलं आपण? युनिट. त्याला काय म्हटलं गेलं? युनिट. रेफरन्स स्टँडर्ड टू मेजर द फिजिकल क्वांटिटी. मग राहिला प्रश्न, मग फिजिकल क्वांटिटी काय? फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? अशा क्वांटिटी ज्या आपल्याला काय करता येतात? मेजर करतात. मेजरेबल क्वांटिटी असेल त्याला आपण काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटी. मेजरेबल जे आपल्याला काय करता येतात? मोजता येतात, काउंट करता येतात, त्या क्वांटिटीला आपण काय म्हणणार? फिजिकल क्वांटिटी. काय डाऊट आहे? फिजिकल क्वांटिटी काय मेजर करतात? एक्झाम्पल मध्ये मी विचारलं तुम्हाला, काय मेजर करतात? एक्झाम्पल विचारलं, फिजिकल क्वांटिटी कोण काय मेजर करतात? लेंथ मोजता येतं ना, मास मेजर करता येईल, टाइम मेजर करता येईल, फोर्स मेजर करता येईल, प्रेशर मेजर करता येईल, टेम्परेचर मेजर करता येईल. असे भरपूर काही क्वांटिटी असतील जे आपल्याला काय करता येतात? मेजर करता येतात. त्याला आपण काय म्हणतोय? फिजिकल क्वांटिटी. त्याला काय म्हणतो आपण? फिजिकल क्वांटिटी. त्याच्यानंतर आहे तुमचं नॉन फिजिकल क्वांटिटी. नॉन फिजिकल क्वांटिटी जर मी म्हटलं म्हणजेच काय? आता नॉन फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय? जे आपल्याला काय करता येत नाही? मेजर करता येणार नाही. म्हणजे काय? नॉन मेजरेबल जे कोण क्वांटिटी येतील त्याला आपण काय म्हणतो? जे नॉन मेजरेबल आहे, जे मेजर करता येणार नाही अशा क्वांटिटीला काय म्हणणार आपण? नॉन फिजिकल क्वांटिटी. मी जर एक्झाम्पल बोललो कोणते? इमोशन मेजर करता येईल का आपल्याला? फिलिंग्स मेजर करता येईल का? इमोशन, फिलिंग, हॅपीनेस मेजर करता येईल का? या गोष्टी आपल्याला मेजर करता येत नाही. आणि हा आपला पार्ट नाही. हा कोणाचा पार्ट आहे? सायकोलॉजी वाल्यांचा. आपला कोणता पार्ट आहे? फिजिकल क्वांटिटी, जे आपल्या फिजिक्सचा पार्ट आहे. फिजिकल क्वांटिटी कोणता पार्ट आहे? फिजिक्सचा पार्ट आहे. काय डाऊट आहे? फिजिकल क्वांटिटी मध्ये आणि नॉन फिजिकल क्वांटिटी मधला बेसिक डिफरन्स कळाला. फिजिकल क्वांटिटीचा बेसिकली 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होणार आहे. फिजिकल क्वांटिटी किती पार्ट्स मध्ये डिवाइड होणार आहे? 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होणार आहे. फिजिकल क्वांटिटी, मी आता फिजिकल क्वांटिटीला काय लिहिणार? PQ लिहिणार. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? P इंटू Q. PQ म्हणजेच काय? फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी किती डिवाइड होणार आहे? 3 पार्ट मध्ये डिवाइड होणार आहे. पहिला पार्ट म्हटलं तर काय येणार आहे? फंडामेंटल. कोणता ना तुमचा? फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी तुमचे 7 असतील. नेक्स्ट आहे तुमचं सप्लिमेंटरी क्वांटिटी. सप्लिमेंटरी क्वांटिटी म्हटलं तर तुमचे 2 आहेत. लास्ट आहे तुमचं डिराइव्हड क्वांटिटी. ठीक आहे, कोणती क्वांटिटी? डिराइव्हड क्वांटिटी अनलिमिटेड आहे. जसं शोध लागत जाईल तसं ते ऍड ऑन होतच जाते. नवीन क्वांटिटीची गरज पडली त्याच्यानुसार त्याचं वाढ होतच जाईल. तरी पण आपण डिराइव्हड क्वांटिटी कमीत कमी 50+ आपण घेणार आहोत. ठीक आहे, 50+ आपले डिराइव्हड क्वांटिटी घेणार. चला, इथपर्यंत काय डाऊट आहे? ठीक आहे, नेक्स्ट एक गोष्ट आपण घेऊया. त्याच्या अगोदर 3 सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत. सिस्टीम ऑफ युनिट्स किती आहे? 3 सिस्टीम ऑफ युनिट. 3 सिस्टीम ऑफ युनिट्स असतील. बघा,
लेंथ आहे, मास आहे आणि टाइम. पहिला जो आपला जो सिस्टम आहे त्याचं नाव आहे CGS. CGS सिस्टम. CGS सिस्टम मध्ये लेंथ कशामध्ये मेजर करणार मी? सेंटीमीटर मध्ये. मास कशामध्ये मेजर करणार मी? ग्राम मध्ये. टाइम कशामध्ये मेजर करणार मी? सेकंड मध्ये. पहिली सिस्टम कळाली. पहिली सिस्टम कोणती तुमची? CGS सिस्टम. नेक्स्ट आहे तुमचा MKS. नेक्स्ट सिस्टम आहे तुमचा MKS, ज्याच्यामध्ये लेंथ कशामध्ये मेजर करायचंय? मीटर मध्ये. मास कशामध्ये मेजर करायचंय? किलोग्राम मध्ये. आणि सेकंड कशामध्ये, टाइम कशामध्ये मेजर करायचंय? सेकंड. नेक्स्ट सिस्टम आहे FPS. नेक्स्ट सिस्टम आहे तुमचा FPS. FPS म्हटलं तर लेंथ कशामध्ये मेजर करणार मी? फूट मध्ये. मास कशामध्ये मेजर करणार मी? पाऊंड मध्ये. आणि टाइम कशामध्ये मेजर करणार मी? सेकंड मध्ये. म्हणजे कोणते सिस्टम घ्या त्याचं टाइमचं युनिट काय येणार आहे? सेकंद येणार आहे. बदलतं कोण आहे? लेंथ आणि मास तुमचा बदलतोय. काय डाऊट आहे? या MKS लाच पुढे जाऊन काय म्हटलं गेलं? SI. या MKS ला पुढे जाऊन काय म्हटलं गेलं? SI म्हणजे स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल. काय डाऊट आहे? हे 3 सिस्टम ऑफ युनिट्स आहेत. म्हणजे लेंथ कशामध्ये मेजर करायचंय, काय कशामध्ये मेजर करायचंय, हे कशावर उतरले गेले? सिस्टम ऑफ युनिट्स बरोबर. क्लिअर आहे? त्याच्यानंतर आपण बघूया. मी म्हटलं प्रॉपर्टीज ऑफ युनिट्स. कशा चर्चा करतो आपण? प्रॉपर्टीज ऑफ युनिट. युनिटची प्रॉपर्टी काय काय असणं अपेक्षित आहे? पहिलं, युनिट जे आहे इझिली अवेलेबल असलं पाहिजे. बरोबर ना? युनिट इझिली अवेलेबल असेल तरच फायदा आहे. इझिली अवेलेबल असेल म्हणजे मोजायचं मला तर तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंटच भेटलं काय फायदा होईल? मग त्याचं काही काम होणार नाही. म्हणजे इझिली अवेलेबल असलं पाहिजे. सेकंड, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. नाहीतर मग आहेच भारतामध्ये आपण मेजर करायचं मीटर मध्ये आणि पाकिस्तानमध्ये जाऊन म्हणायचं मला किलोमीटर मध्ये मोजायचं. असं चालणार नाही. रेफरन्स स्टँडर्ड आपल्याला धरावं लागेल. युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. तिसरं, इनव्हॅरियंट. इनव्हॅरियंट. जे पण माझं इन्स्ट्रुमेंट आहे, जे पण माझं युनिट आहे ते बदलता कामा नाही. म्हणजे राजस्थानमध्ये गेलो, टेम्परेचर वाढलं, ते स्केल वाढून गेलं. स्केल वाढून जाईल ना टेम्परेचरमुळे, कारण थर्मल एक्सपान्शन होईल. मग तुमचं अंतर काय होईल? जे पण विकणार आहे त्याचं नुकसान होईल, जे घेणार त्याचा फायदा होईल, पण विकणाऱ्याचं काय जाईल? नुकसान होईल. मग ते होऊ नये म्हणजे काय म्हणतो मी? इनव्हॅरियंट असणं गरजेचं आहे. इझिली रिप्रोड्युसिबल. इझिली रिप्रोड्युसिबल. त्याला इझिली काय करता आलं पाहिजे? रिप्रोड्यूस पण करता आलं पाहिजे. काय डाऊट आहे? युनिट्स ऑफ प्रॉपर्टीज कळाले. आता बघूया रूल्स फॉर ए रायटिंग ऑफ युनिट्स. रूल्स फॉर ए रायटिंग ए युनिट. रायटिंग ए युनिट. आपण काय बघणार आता? रूल्स बघणार आहे. त्यासाठी युनिटला राईट करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण बाय डिफॉल्ट आपण हळूहळू काय करायला सुरुवात करणार आहे? पुढच्या ह्याच्यामध्ये आपण कशामध्ये चर्चा करणार? फंडामेंटल क्वांटिटीचा. तर पहिल्यांदा आपण रूल्स फॉर ए रायटिंग ए युनिट बघूया. पहिला, इफ युनिट इज अ सायंटिस्ट नेम. युनिट इज अ सायंटिस्ट नेम. जर युनिट जर सायंटिस्टच्या नावाने दिलं गेलेलं असेल तर, जसं की न्यूटन. पण याच्यामध्ये बेसिकली 2 पार्ट होते. सायंटिस्टच्या नावाने 2 पार्ट होतात. पहिला कोणता पार्ट? सिंगल लेटर मध्ये रिप्रेझेंट करायचं. सिंगल लेटर मध्ये रिप्रेझेंट करायचं. सिंगल लेटर मध्ये मला काय करायचंय? रिप्रेझेंट करायचं. सिंगल लेटर मध्ये रिप्रेझेंट करायचंय. तर मी कॅपिटल यूज करेन. देन यूज कॅपिटल. देन यूज कॅपिटल. जसं की कॅपिटल लेटर म्हणा. जसं न्यूटन. एक्झाम्पल बोल. न्यूटन. न्यूटन कसं लिहिणार मग? कॅपिटल एल. जूल कॅपिटल जे. एम्पियर कॅपिटल. केल्विन कॅपिटल के. जर सायंटिस्टचं नाव फक्त इनिशियल लेटरने दिलं जातं, सिंगल लेटरने रिप्रेझेंट करायचं असेल तर मला काय करावं लागेल? सिंगल लेटरने करावं लागेल. नेक्स्ट आहे तुमचा, जर फुल नेम लिहित असेल, फुल
नेम लिहित असेल तर काय करावं लागेल मला? स्टार्टेड फ्रॉम स्मॉल लेटर, स्टार्टेड फ्रॉम स्मॉल लेटर, स्टार्टेड फ्रॉम स्मॉल लेटर, स्टार्टेड फ्रॉम स्मॉल लेटर. जसं की एक्झाम्पल जर मी बघितलं, काय? न्यूटन कसं लिहिणार मी? स्मॉल लेटरने. जूल कसं लिहिणार मी? स्मॉल लेटरने. एम्पियर कसं लिहिणार? स्मॉल लेटर. कळालं का? हे पहिला रूल झाला जर मी सायंटिस्टच्या नावाने जर मी देत असेल तर. सेकंड रूल, इफ युनिट इज अदर दॅन सायंटिस्ट नेम, then start small letter, कशाने स्टार्ट करायला? स्मॉल लेटरने. जसं की एक्झाम्पल जर मी बघितलं, काय एक्झाम्पल? मीटर, सेकंद, अजून काय? मीटर, सेकंद, मास झाला म्हणजे किलोग्रॅम. हे कशाने स्टार्ट करतो मी? स्मॉल लेटरने स्टार्ट करणार. काय डाऊट आहे? तिसरा रूल, युनिट शुड बी सिंगुलर. युनिट कसा असला तुमचा? सिंगुलर असला. युनिट कसा असला तुमचा? ऑलवेज सिंगुलर. जसं की एक्झाम्पल मध्ये बघितलं, मी म्हटलं मला म्हणायचं 10 न्यूटन असं लिहिणं बरोबर आहे. राग आला 10 आहे, एकापेक्षा जास्त आहे म्हणून आपण काय लावतो? यस सफिक्स लावतो. हे रिप्रेझेंटेशन कसं होईल? चुकीचं होईल. चुकीचं. न्यूटन चालेल मला. 10 हे कसं आहे तुमचा? फ्लुरल झालं. फ्लुरल चालणार नाही. चौथं, नो पंक्च्युएशन मार्क is used in between two unit. जसे की आपण एक युनिट लिहिणार आहे न्यूटन. आता लक्षात ठेवा, नंतर आपण त्याच्यावर चर्चा करणार आहे. न्यूटन कसं लिहिलं होतं? केजी, मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता इथं केजी मध्ये असं गुणाकार चिन्ह असं काय आणायचं नाही. कोणते पंक्च्युएशन मार्क वगैरे चालणार नाही, प्रश्नचिन्ह वगैरे चालणार नाही. काय डाऊट आहे? हे झालं बेसिक रूल्स, जे तुम्हाला बेसिक माहित असणं गरजेचं आहे की क्वांटिटी बद्दल कसं रिप्रेझेंट केलं जाईल, युनिट कसं रिप्रेझेंट केलं जाईल. ठीक आहे, बरोबर.